ओम काली जय येडेश्वरी. आज आपला हा येडेश्वरी आईसाहेबांवरचा दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये बघितलं की खरंच येडेश्वरीला म्हणजे येरमाळ्याला गेल्यानंतर येडाबाई पाठीमागं येतात का, ह्याच्यावर आपण चर्चा केली. आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहेत की आईसाहेबांचे जे स्वरूप आहे, एवढा आईसाहेबांना राग कशामुळे, 7 बहिणींमध्ये येडाबाई आईसाहेब एवढ्या रागाच्या कशामुळे आहेत. आणि त्याचबरोबर बाकीच्यांची तुलना करताना येडाबाई आईसाहेबांची थोडी जरी भक्ती केली तरी ते लगेचच भक्तांच्या हाकेला धावून येतात. ते कशामुळं, ह्या दोन आता त्या एवढ्या रागाच्या कशामुळे आहे, ह्याच्या जर आपल्याला चर्चा करायची झाली तर ह्याचं उत्तर आपल्याला त्यांच्या उत्पत्तीमध्ये गावतं. खरं बघायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं तसं येडेश्वरी आईसाहेबाच्या 2 कथा आहेत त्यांच्या उत्पत्तीच्या, पण सगळ्यांना सर्वमान्य जी कथा आहे की बाबा रामाची परीक्षा बघण्यासाठी ज्यावेळेस पार्वती मातेने सीतेचा अवतार घेतला होता, त्यावेळेस आईसाहेब 3 वेळा रामांच्या पुढं आल्या होत्या. ज्यावेळेस पहिल्यांदा रामाच्या पुढं आल्या त्यावेळेस रामांनी तिला ए माई हा शब्द बोलला होता की आई तू ये म्हणून. त्यावेळेस ये माई स्वरूप झालं होतं. आणि बरोबर आहे, घरी आपल्या जर कुठला अगोदर पाहुणा आला तर आपण त्याला येच म्हणणार आहे. त्यानंतर सुद्धा ज्यावेळेस दुसऱ्यांदा रामा पुढं ज्यावेळेस पार्वती माता सीतेचा अवतार घेऊन गेल्या होत्या त्यावेळेस तू आई का आली असं विचारलं, कारण दुसरी वेळ झाली, आताच येऊन गेला, तुम्ही परत कशामुळं आला. तर त्याच्यानंतर ती तुकाई झालेली आहे. आणि तिसऱ्या अवतारामध्ये सुद्धा ज्यावेळेस पुन्हा एकदा सीतेचा अवतार घेऊन गेल्या, म्हणजे ती सारखीच रामाच्या पुढं आली. ह्याच्यामुळे तिसऱ्या वेळेस रामाने विचारलं, आई तू येडी झालीस का, तू सारखी का माझ्या पुढे येते, मग तू येडी झालीस का, हा ज्यावेळेस शब्द रामाच्या तोंडातून बाहेर पडला तेव्हा दैवी मर्यादेच्या शब्दाचं पालन करण्यासाठी आईसाहेबांनी तिथं येडीचं स्वरूप धारण केलेलं आहे. मग आता खरं बघायला गेलं की आईसाहेबांना एवढा राग का आहे, तर आपण जर बघितलं की पार्वती माताच येडाबाई आहेत. मग पार्वती माता कोण आहेत, तर भगवतीच्या शक्तिकोशातून म्हणजे पराशक्तीच्या शक्तिकोशातून ज्यावेळेस स्त्रीशक्ती तयार झाल्या होत्या, म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. त्याच्यानंतर महालक्ष्मीतून लक्ष्मींची उत्पत्ती, महासरस्वतीतून सरस्वतींची उत्पत्ती आणि महाकालीतून माता पार्वती म्हणजे काली म्हणजे उमा यांची उत्पत्ती झालेली. मग आता ह्या त्रिशक्तींच्या शक्तिकोशातून ह्या ज्या माता पार्वती आहेत, ज्या महाकालींच्या शक्तिकोशातून तयार झालेल्या आहेत, ह्या पार्वती माता म्हणजेच आपले येडाबाई आईसाहेब आहेत. बरोबर आहे. मग आता त्यातल्या त्यात मुळातच ती काली स्वरूपातून आलेली. आणि त्याच्याबरोबरच ज्यावेळेस रामांच्या तोंडातून येडी शब्द बाहेर पडलेला आहे, त्या येडी ह्या शब्दाचा मान राखण्यासाठी आईसाहेबांनी येडीचं स्वरूप धारण केलेलं आहे. मग आता येडा माणसाचं जे काही नियम लागू होतात, म्हणजे येडा माणूस ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने वागणं आईसाहेबांना भाग आहे. जसं की विष्णू स्वरूपामध्ये विष्णूने ज्यावेळेस रामाचा अवतार धारण केलेला आहे, विष्णू साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत, पण रामाचा अवतार धारण केल्यानंतर त्यांना माणसाचं सगळं नियम त्यांनी लागू स्वतःला करून घ्यावं लागलं. त्या पद्धतीने आईसाहेबांनी येडी म्हणल्यानंतर म्हणजे येडीचा अवतार घेतल्यानंतर येडीचा म्हणजे येड्या माणसाचं जे काही नियम आहेत ते स्वतःवरती लादून घेणं हे आईसाहेबांना भाग आहे. त्या पद्धतीने आईसाहेबांनी स्वतःवरती ते सगळं नियम लागून घेतलेले आहेत. मग एखादा येड्या माणसाच्या जर वाटेला कोण गेला तर येडा माणूस कुठल्या सुद्धा गोष्टीचा विचार करत नाही, डायरेक्ट दगडं घेऊन त्याची पिछा पुरवल्याशिवाय जो राहत नाही, असं आहे. मग तेच नियम आईसाहेबांनी स्वतः लागून घेतलेला आहे. जर आईसाहेबांच्या भक्तांच्या वाटेला जर कोण गेला तर मुळातच ती येडी आहे. येडी आणि येडी ती 52 खोडी आहे, मुळातच ती येडी आहे. मग येडी आहे म्हटल्यानंतर जर तिच्या भक्तांच्या कोण वाटेला गेलं तर आईसाहेब कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही, कारण स्वरूपच तिचं तसं आहे. आणि ते भक्तांच्या जो कोण वाटेला जाईल, पण भक्त खरा पाहिजे आणि चांगल्या मार्गाने सत्याच्या मार्गाने चालणारा भक्त पाहिजे. तर मग आईसाहेब अशा भक्ताच्या हाकेला लगेचच उभा राहतात, कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. 7 बहिणींमध्ये ह्याच अशा आहेत की लगेचच भक्ताच्या संकटामध्ये स्वतः धावून येतात. अशा त्या येडीचं स्वरूप त्यांनी धारण केल्यामुळं आईसाहेबांना राग एवढा आहे की मुळात ते काली तत्वातून येतात आणि त्यातल्या त्यात हितस्व स्वरूप त्यांनी येडीचं धारण केलेलं आहे. त्यामुळं असतानाच ते आगीचा गोळा आहेत. जरी आगीचा गोळा असल्या तरी मनातून तेवढ्याच त्या दयाळू आहेत भक्तांसाठी. अशा ह्या येडेश्वरी आईसाहेब आहेत. इतका राग त्यांना त्यांच्या अवताराच्या ह्याच कल्पनेमध्ये आपल्याला गावतो. आणि थोड्याशा सुद्धा भक्तीनं प्रसन्न होणाऱ्या 7 बहिणींमध्येही आपल्या एकट्या येडूबाई आईसाहेब आहेत. कारण दुसरा कुठला विचारच करू शकत नाहीत ते, फक्त भक्तांचा आपल्या लेकरांचाच विचार करणार जास्त करून. कारण मुळातच त्यांनी येडीचं स्वरूप धारण केल्यानंतर सुद्धा ती जंगलवनामध्ये अशा फिरायच्या, जंगलातली पानं झाडाची खायची, पानं अंगाला लावायची, अशा लीला त्यांनी त्यांच्या ह्या अवतारामध्ये केलेल्या आहेत. पूर्ण येडीची लीला त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये.
कारण साक्षात ती परब्रह्मस्वरूपिणी असून सुद्धा तिने हे स्वरूप धारण केलेलं आहे.